हे व्हॉट्सअप वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. मिशन आळसचा आजचा आपला दिवस आहे 27वा दिवस. जरी 27वा असेल तरी आळस आपल्यावर पुरी तरह हवी आहे. काहून तर खरं सांगतो तुम्हाला, आज ना आपल्या त्यांना लवकर उठणं झालं ना, मेडिटेशन झालं. ताईनं फोन केला तर सकाळी, ते भले संभाजीनगरले आहे पण तिथून फोन केला तर 5 वाजता उठून. इकडे आवाज येऊन राहिला म्हणून थोडासा माझा आवाज दमन. तिनं 5 वाजता फोन केला पण तरी आपल्या त्यांना काही उठणं झालं नाही. खरं सांगतो भाई, आळस आत्ता पण आपल्यावर हवी आहेच. 2 दिवस मी थोडंसं मागं पुढं गेलं उठण्यात, तर परत आळस आपल्यावर हवी झालं. रात्री मी लाईव्ह विचार केला का उद्या सकाळी उठू, आळस नाही करू, आणि सकाळी उठून काय झालं, काहीच नाही, जैसे थे. तर असंच आहे आळसचा हा सीन. तरी पण माझा प्रयत्न चालू आहे. 1 महिना होईन आपल्याला जवळपास, पण तरी आळस जास्त आपल्यावर हवी आहे, आपण नाही. आपल्या अंगात आळस आहेच, तरी प्रयत्न चालू आहे त्याच्यावर मात करण्याचा. आई बाबा सगळे उठून राहिले पण मीच नाही उठून राहिलो, कारण घरात सगळ्यात आळशी मीच आहो. तर पाहू समोर काय होते नाही होत. परत सुरुवात करायला लागते भाई आपल्याला, परत सुरुवात करायला लागते, काही खरं नाही. सीन काय झाला तुम्हाला सांगतो. आता 2 दिवसापासून मी ना असं म्हणजे आपला शोल्डर लचकला होता. मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तुम्हाला मी ना, आपल्या एक तर काय सपाटे मारताना होय का पुशअप्स मारताना होय, काहीतरी आपल्याकडं चुकीचं झालं, चुकीचा मारल्यात गेला, तर मग ते खांदा लचकला. तर मी 1 दिवस वर्कआउट नाही केला, दुसऱ्या दिवशी वर्कआउट केला. पण त्याच्या तिसऱ्या दिवशी परत काय झालं, सकाळी उठलो, मेडिटेशन केलं. आपल्या मोबाईलमध्ये चार्जिंग नव्हती म्हणून मी झोपलो. तो सीन असा झाला, 5 मिनटं करू, 5 मिनटानं उठतो, 5 मिनटं, ते 5 मिनटं करत माझ्या का सकाळ झाली. नंतर मग इच्छाच मेली माणसाची, काय वर्कआउट करते म्हणून असं तसं. तर ते ना आळस झाला, आपल्यावर आळस हावी झाला. तर त्या आळसले आपण एवढ्या दिवसापासून मात करत होतो, पण जेव्हा महिना संपत आला, महिन्याचे आखरी दिवस आले, तेव्हाच ते आपल्यावर हावी झाला. परत सुरू करू आपण, काही विषय नाही तसा, त्यालाच कंटिन्यू करू. फक्त असं आहे का, वर्कआउट आपण परत स्टार्टिंगपासून सुरुवात करायला लागते आपल्याला. आता एक तर ताई पण नाही घरी. ताई माहिती का सगळ्यात पहिले उठून जाय. आता तिला सवय लागली होती, 1 वर्षापासून करत आहे तिचं. साऱ्याला तेच उठवते, 5 वाजता उठवते करेक्ट. आता ते संभाजीनगरला गेली आहे, तिथे ट्रेनिंग सुरू आहे, तर तिथून फोन करून ते उठून राहिली, उठले का. मी काय माझ्या मोबाईल बाजूला राहते, उठलो ठीक आहे. तिला तुला काय माहीत पडणार आहे. तसं तर ते तिचं काम करून राहिली, आपण आपलं काम नाही करून राहिलो. आपल्याला लाज वाटायला पाहिजे त्याच्यात. तर मला लाज वाटली आज. आपण उद्यापासून कंटिन्यू करू दिले आणखी. आज आपण बातचीतच करू, आपल्या ब्लॉग समजून घ्या, डेली ब्लॉगसारखा. तर मिशन आळसचा आजचा दिवस आपला 27वा सुरुवात झालेली आहे. माझ्या भाऊ दात घासून राहिली, आई आंघोळ करत आली. तर सॉरी, माझ्या भाऊ दात घासून राहिला, चेंज केलं तिथे. आई आंघोळ करत आहे. मी आता थोडासा 100 पुशअप्स मारतो. नंतर मग आपण समोर आपल्या रूममध्ये जाऊ, लाईव्ह स्ट्रीममध्ये. तिथं तुम्हाला सांगतो तिथं काय करणार आहोत काय नाही. आळसची सुरुवात कुठून होते ना तुम्हाला सांगतो. आता घरात माहिती आहे का, एक जरी माणूस झोपून असेल ना, तर त्याची उदासी आपल्याला लागते. आणि ते खरंच म्हणते बा, ते कोणामुळे आहे माहिती आहे का, मी उठत नाही हे याच्यामुळं. एकच दिवस उठलेली का, बाकीचे दिवस पूर्ण उदासी लावून घेतली. स्वतः तर उठून नाही राहिला, दुसऱ्याला उठून नाही देत. याची उदासी आमच्याला लागते, बाकी सगळ्यांना, जेवढे घरचे लोक आहे ना. आई बाबा पण आज थोडेसे लेट उठले, हे अशा एकामुळं. उठायचं असेल ना, सारलेच उठवा लागतं. 1 दिवस उठला फक्त, ते काय म्हणतात चॅलेंज दिलं तर अगे म्हणे उठलो म्हणे मी सगळ्यात पहिले, बस बाकीपासून तसंच. आता तर पेपर बी समाप्त झाले त्याचे, पेपर बी संपले. तरी बी फक्त आता मला म्हणान बहाणं असेल त्याचं काही ना काही. आता मला म्हणान थकून राहते, हे राहते ते राहते, काहीच नाही राहत. पेपर संपले, उन्हाळाभर घरीच राहते ते. अजून तिथंच आहे तो. अबे लाजगीन वाटते का नाही, एकच दिवस उठला फक्त. तो पाय लहानचा उठून दात घासून राहिला, आणि तू पाय, हा लहाना आहे, तो मोठा आहे, मी त्याच्यापेक्षा मोठा. उठ. आज आम्ही 4 जण वगैरे, आई मी काय चोरी. बापरे, चोरी होती ना मग, माझ्या तो नाही ना. बाबा पण गेले गावले, ताई पण गेली गावले, तर आम्ही 4 जण आहोत घरी. काय तुला भीती नाही वाटत? सापाची भीती वाटते त्याला. आता बाबा नाही घरी, आम्हाला फक्त त्याच गोष्टीची भीती वाटते, बाकी काहीच नाही. मिशन आळसचा आपला दिवस 27वा होता, पण भाई आज माझ्या अंगात आळस घुसला, म्हणून मी विचार केला परत सुरुवात करायची, रिस्टार्ट.
पण मला ते नाही, एक दिवसाची घ्या, एक दिवस घ्या पण तरी दुसऱ्या दिवशी पण. स्टार्टिंग पासून करायचं. पुण्यापासून काय होते मग केलं तर? 20-22 चालू द्या. 20-22 म्हणजे आता 22 27 वा आहे. 27 का? हा. आजचा 27 वा आहे, हा. उद्याचा 28 होईल. हो, चालू द्या. तसा व्हिडिओ टाकून राहिलो पण सकाळी उठलं, वर्कआउट नाही केलं आज. उद्यापासून करतो. किती दिवसाचा नाही मेडिटेशन बी नाही केलं. जाना बे लेकाजा तुझ्या सारखा हो का, हे झोपून होतं लेकाजा आज तुम्हाला पाहिलंय असं त्याने. झोपलो एकच दिवस उठला फक्त आणि मग सांगत काय एक दिवस झोपलो उद्यापासून म्हणते. उठणार ते. एक दिवस लेट उठलो काय? रोज सकाळी एक दिवस लेट उठलो ना अबे रोज सकाळी लेट उठून राहिला तू 7 वाजता लेट झालं का आणि मग 7 वाजता घरी सगळे 5 वाजता उठणारे, 7 वाजता लेट झाला का म्हणते का मला तो तरी झोपला लेकाचा, लवकर उठून लवकर झोपते. तसा गेला आजचा मिशन आळसचा आपला दिवस 27वा. तेवढा काही खास झाला नाही, बोरिंगच दिवस होता आजचा. बाकी बघू उद्या. जय महाराष्ट्र.